पाहुयात टॉप 9 मोठ्या बातम्या। सोलापुरातील अंजनगावमध्ये पुन्हा एकदा घोषणाबाजी। एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारात बसला। पोलिसांकडून दोन्ही गटांना हटवण्याचा प्रयत्न, मात्र पोलीस आणि आंदोलकांची बाचाबाची। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सोलापूरच्या माड्यामध्ये अंजनगावात जाण्यावरती ठाम आहेत। लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रोखलं। शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटात काल वाद झाला होता। पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीमध्ये भोंदूबाबाचा घाणेरडा प्रकार समोर। भोंदूबाबावरती महिलांच्या शोषणाचा आरोप आहे। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी या भोंदूबाबा विरोधात पीडित महिलेची राजगुरुनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आहे। वसई विरार महापालिकेकडून 2025-26 वर्षामध्ये विक्रमी मालमत्ता कर जमा। मार्च अखेर महापालिकेच्या तिजोरीमध्ये 394 कोटी 20 लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा। मंत्रालयामध्ये प्रवेशाचे डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ झाल्याची सूत्रांची TV9 मराठीला माहिती आहे। मंत्रालयामध्ये येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती आहे। कार्ड परत न केलेल्यांना संपर्क करण्याचा संबंधितांचा प्रयत्न। जुने कार्ड दिल्यानंतरच पुन्हा मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार। विविध विषयांवरती शशिकांत शिंदे संवाद साधतात, त्यावरती आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात। परभणी जिल्हा परिषदेची आज विशेष सभा। सभेत आज 4 सभापतींची निवड होण्याची शक्यता। सभापती कुणाकडे पद हे कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भाजप आणि राष्ट्रवादीकडे गेल्यानं सर्वांनाच उत्सुकता लागून आहे। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड। 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त। गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची साठवणूक। नांदेडमध्ये गॅसचा काळाबाजार होत असल्याचं समोर। फसवणूक करणाऱ्या भारत गॅस एजन्सीवरती कारवाईची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या मागणीचं पत्र देण्यात आलं।